21 ऑक्टोबर 2023 परळीच्या तहसील कार्यालयासमोर एका व्यापाऱ्याचा गळा कापला। शरीरावर 16 वार। आज या घटनेला 2 वर्षे 9 महिने 18 दिवस झाले, पण आजही एकही आरोपी अटक नाही। आजच त्यांचे बंधू सतीश मुंडे यांनी बीडच्या दौऱ्यावर असलेले राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांची परळीच्या वैजनाथ मंदिरात भेट घेतली। लवकरच एसआयटीची बैठक घेणार असल्याचं दातेंनी त्यांना आश्वासनही दिलं, पण सवाल तोच, आरोपींना कधी अटकणार आणि परळीचा वैजनाथ पावणार? पाहुयात यावरचाच हा स्पेशल रिपोर्ट। महादेव मुंडेंची हत्या होऊन 3.25 वर्षे झाली, पण अटक एकालाही नाही। डीजीपी दाते एसआयटीची बैठक घेणार, आता वैजनाथ पावणार? नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहताय एलएस मराठी। महादेव मुंडे यांची हत्या होऊन 3.25 वर्षे लोटली। एसआयटी नेमून 1 वर्ष होऊन गेलं, पण आरोपींना काही अटक होत नाही। पाहुयात आतापर्यंत या प्रकरणात नेमकं काय घडलं। महादेव मुंडे परळीचे व्यापारी, पिग्मी एजंट। 21 ऑक्टोबर 2023 रोजी परळीतील तहसील कार्यालय परिसरात त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली। शवविच्छेदन अहवाल समोर आला आणि सारा महाराष्ट्र हादरला। त्यांच्या शरीरावर 1-2 नव्हे तर तब्बल 16 वार होते। गळा कापला होता, त्यातला एक वार तर 20 सेंटीमीटर लांब, 8 सेंटीमीटर रुंद आणि 3 सेंटीमीटर खोल होता। श्वसन नलिका कापली होती, मुख्य रक्तवाहिन्या तुटल्या होत्या। मानेवर 4, हातांवर 6 आणि नाकातोंडावर, छातीवर वार होते। मुंडेंनी यावेळी प्रतिकार केल्याच्या खुणाही आढळून आल्या। त्यांच्या हाताच्या बोटांवर वार होते। त्यांनी शेवटपर्यंत स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला, पण तो निष्फळ ठरला। या प्रकरणी कुणावर आरोप करण्यात आला, कोणत्या वादातून हत्या झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला, पाहूया। आरोप कुणावर? तर संतोष देशमुख हत्या प्रकरणात गेली 1.5 वर्षे जेलमध्ये असलेला मुख्य आरोपी वाल्मिक कराड याच्या टोळीवर। प्लॉटच्या 12 गुंठे वादातून ही हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला गेला। मुंडे यांच्या हत्येनंतर टेबलावर मुंडेंचं मांस आणि रक्त आणून ठेवलं होतं, असा खळबळजनक दावा बाळा बांगर यांनी केला होता। महादेव मुंडेंची हत्या होऊन आज 2 वर्षे 9 महिने 18 दिवस झाले, पण आरोपी कोण माहित नाही, एकालाही अटक नाही। एसआयटी नेमून 1 वर्ष झालं, तरी उत्तर एकच, तपास सुरू। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयपीएस पंकज कुमावत यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी नेमली। एसआयटीने काय केलं? 200 लोकांची चौकशी, 150 संशयित तपासले, 500 कॉल डिटेल्स तपासले, 2 संशयितांची मुंबईत नार्को टेस्ट, एकाची ब्रेन मॅपिंग केली। बाळा बांगर यांचे 3 वेळा जबाब नोंदवले। त्यात बाळा बांगर यांनी वाल्मिक कराडच्या मुलाचं नाव घेतलं, पण पुढे काय झालं? काहीही नाही, परिणाम शून्य। आरोपी कोण हेच निष्पन्न नाही, एकालाही अटक नाही। महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी पतीला न्याय मिळावा म्हणून खूप धडपड धावपळ केली। एसपी ऑफिस, पोलीस ठाण्याचे उंबरे झिजवले, कोर्टाच्या पायऱ्या चढल्या, आंदोलन केली। इतकंच नव्हे तर आत्मदहन करण्याचा आणि विष प्राशन करण्याचाही प्रयत्न केला, पण ही माऊली आजही न्यायाच्या प्रतीक्षेत आहे। धनंजय मुंडे यांच्या कार्यालयातून पोलीस प्रशासनाला वाल्मिक कराडचा फोन गेला आणि तपास थांबवला, असा आरोप ज्ञानेश्वरी मुंडे यांनी केला होता। विधानसभेत या प्रकरणी आवाज उठवण्यात आल्यानंतर कुणालाही पाठीशी घालणार नाही असा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला, पण आजही आरोपी कोण याचं उत्तर गुलदस्तात आहे। ज्ञानेश्वरी मुंडे यांनी आत्मदहन आणि विष प्राशन करण्याचा प्रयत्न केला, पण तोही फोल ठरला। उलट त्यांच्या विरुद्धच गुन्हा दाखल झाला। या प्रकरणी अनेक राजकीय अराजकीय लोकांनी आवाज उठवला। खासदार सुप्रिया सुळे, खासदार बजरंग सोनवणे, आमदार संदीप क्षीरसागर यांनी सरकारकडे पाठपुरावा केला। आमदार सुरेश धस यांनी ज्ञानेश्वरी मुंडे यांची मुख्यमंत्र्यांची भेट घडवून आणली, तर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी फोन केल्यानंतर जवळजवळ थांबलेला तपास पुन्हा सुरू झाला। आज सतीश मुंडे यांनी थेट राज्याचे डीजीपी सदानंद दाते यांची भेट घेतली। ही भेट कुठे झाली? तर परळीच्या श्री वैजनाथ मंदिरात। का भेट घ्यावी लागली? तर 3.25 वर्षे झाली तरी अद्याप न्याय मिळाला नाही। एसआयटी नेमून वर्ष झालं, पण तपास काही पुढे सरकत नाही। या प्रकरणी लवकरच एसआयटीला बोलावून बैठक घेऊन आढावा घेऊ असं आश्वासन डीजीपी सदानंद दातेंकडून मिळालं खरं, पण आरोपींना अटक कधी होणार? नार्को टेस्टचा अहवाल आला की पुढील कारवाई ठरणार, पण तो अहवाल कधी येणार? एकूणच काय
तर एका माणसाला 16 वार करून मारलं जातं, त्याचा गळा कापला जातो, हत्या होऊन 2.5 वर्षे होतात, SIT नेमली जाते, नार्को टेस्ट होते, 500 कॉल तपासले जातात, तरीही आरोपी मोकाट आणि कुटुंब रस्त्यावर. जर अशा क्रूर हत्या प्रकरणात न्याय मिळत नसेल तर मग सर्वसामान्य माणसानं जायचं तरी कुणाकडं? आणि आता शेवटचा सवाल, 2.5 वर्षांपूर्वी झालेल्या हत्येचा तपास आता तरी पूर्ण होणार? DGP यांच्या आश्वासनानंतर आरोपींना अटक होणार? महादेव मुंडेंनी 16 वार सहन केले, आता त्यांचं कुटुंब आणखी किती सहन करणार? ज्ञानेश्वरी मुंडेंना न्याय मिळणार? परळीचा वैजनाथ पावणार? तुम्हाला काय वाटतं? व्हा व्यक्त आणि पाहत रहा LS मराठी फक्त.